माझं लेकरू, माझं कोकरू, शांतता राखा, ते अभ्यास करतायत ना, त्याला खूप अभ्यास असतो, तिचा पोर्शन फार टफ असतो. असू दे, जाऊ दे, त्याला नका सांगू, तिला नका पाठवू. त्यांचा वेगळा स्टडी रूम आहे, त्यांना आम्ही दिलेली वेगळी स्पेस आहे. हॉर्लिक्स टाकून दुधाचा कप आम्ही जागेवर नेऊन देतो. त्याचे शूज, त्याची सँडल आम्हीच तर आणायला जातो. तिचा आता रात्री उशिरा ऑनलाईन क्लास आहे, म्हणून तर भरून ठेवलाय तो स्ट्रॉंग कॉफीचा ग्लास आहे. रात्रंदिवस पालक आपल्या लेकरांना या अभ्यासाच्या रेसमध्ये पळवतात. मग एके दिवशी ही पाखरं खूप मार्क मिळवतात, नंतर नंबर लागतो मोठ्या कॉलेजात, मग काय खूप उंच उडून घरट्यातून दूर हॉस्टेलला जातात. पण खरी मजा इथे सुरू होते त्यांची. व्यवहार शून्य असतात, फजिती होते त्यांची. लाडानं घेतलेल्या 8,000च्या शूजला सुद्धा मग बुरशी लागते. कपडे कसे बसे धुतले तर कमरेत उसण भरली असं पोर फोनवर सांगते. घरून आणलेल्या खाऊला उंदीर, घुशी, मुंग्या फस्त करतात. अंथरुणाचे गोळे बोळे तसेच कॉटवर पडून असतात. अर्धवट कापलेल्या फळांचा खोलीभर कुबट वास असतो. ट्यूब उडाला तर बदलता येत नाही म्हणून खोलीभर अंधार दाट असतो. अंघोळीच्या साबणानं मग पोरं कपडे धुतात आणि 4-4 दिवस अंघोळ न करता डिओवरच गुजराण करतात. बाहेर मिळणाऱ्या इन्स्टंटवर पोरं पोट भरतात. आपलीच लेकरं व्यवहारात पंगू बनून मेरिटमध्ये तेवढी झळकतात. म्हणून सांगतो, त्यांना घरातल्या कामांची पण थोडी सवय लावायला हवी. तरच घडेल खऱ्या अर्थानं ही येणारी नवी पिढी.